एकादशी व्रतकथा. अपरा एकादशी. युधिष्ठिरांनी विचारले, जनार्दन, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणत्या नावाची एकादशी असते? मी तिचे महात्म्य ऐकू इच्छितो, ते सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, आपण सर्व लोकांच्या हितासाठी खूप उत्तम गोष्ट विचारलीत. राजेंद्र, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अपरा आहे. ही खूप पुण्यप्रदायक व मोठमोठ्या पापांचा नाश करणारे आहे. ब्रह्महत्येने दबलेला, गोत्रांनी हत्या करणारा, गर्भस्थ बालकाला मारणारा, परनिंदक तसेच परस्त्री लंपट पुरुषही अपरा एकादशी केल्याने निश्चितच पापरहित होऊन जातो. जो खोटी साक्ष देतो, मोजमापात दगाबाजी करतो, ज्ञान नसतानाही नक्षत्रांची गणना करतो आणि कूटनीतीने आयुर्वेदाचा ज्ञाता म्हणून वैद्याचे काम करतो, हे सर्व नरकात जाणारे प्राणी आहेत. परंतु अपरा एकादशी केल्याने हे देखील पापरहित होऊन जातात. जर कोणी क्षत्रिय आपल्या क्षात्रधर्माचा परित्याग करून युद्धातून पळून गेला तर तो क्षत्रिय योचे धर्मापासून भ्रष्ट झाल्यामुळे नरकात पडतो. जो शिष्य विद्या प्राप्त करून स्वतःच गुरुनिंदा करतो तो देखील महापातकी युक्त होऊन भयंकर नरकात पडतो. परंतु अपरा एकादशी केल्याने अशा लोकांनाही सद्गती मिळते. माघ महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत स्थित असतो त्यावेळी प्रयागात स्नान करणाऱ्या लोकांना जे पुण्य मिळते, काशीत शिवरात्रीचे व्रत केल्याने जे पुण्य होते, गयेमध्ये पिंडदान करून पितरांना तृप्ती देणाऱ्या पुरुषाला जे पुण्य मिळते, बृहस्पती सिंह राशीत स्थित झाल्यावर गोदावरीत स्नान करणाऱ्या मनुष्याला जे पुण्यफळ मिळते, बद्रिका आश्रमात यात्रेच्या वेळी भगवान केदाराच्या दर्शनाने तसेच बद्रीतीर्थ केल्याने जे पुण्यफळ लाभते, तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात दक्षिणेसह यज्ञ करून हत्ती, घोडा आणि सोने दान केल्याने जे फळ मिळते, अपरा एकादशी केल्याने देखील मनुष्यास तसेच फळ प्राप्त होते. अपरा एकादशीचा उपवास करून भगवान वामनांनी पूजा केल्याने मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होऊन श्री विष्णू लोकात प्रतिष्ठित होतो. हे वाचल्याने व ऐकल्याने सहस्त्र गोदानाचे फळ प्राप्त होते. धन्यवाद.